यावं का? अरा 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 नरसिंग्या, काय हालत झाली रे तुझ्या पट्ट्याची. खरोखर मोडलाय काय? माझ्या वाघाला बघून मोडलेल्याचं नाटक करताय. ईश्व्या, तो हित खुन्नस द्यायला आला असलीस तर हाय तसा बाहेर हो, नाहीतर नहीं तो क्या? हम दूसरे के घर पे आए हैं, क्या राडा नहीं करने का? इनको तो हम मैदान में देखेंगे. पण ह्यो पट्ट्या आता मैदानात उतरला असं मला काय वाटत नाहीये. मैदान अजून लांब आहे, तवाच तवा बघू. तुम्ही चिलट काय बघणार म्हणा. ही खारीक बदाम खाऊन कशाला घर बुडवतोयस? काय उपयोग नाही तुमचा. मोडलेला पाय घेऊन कुस्ती खेळणार होय तू. ईश्व्या, अरे तू बघायला आलायस का खिजवायला? तुला जे समजायचंय ते समज. तुला सांगू नरसिंग्या, तुझ्या पट्ट्याचं नशीब चांगलं म्हणून समज. उद्या मैदानात उतरला असताना नुसतं पायच नाही, हातपाय मोडला असतं माझ्या पट्ट्यानं. थोडक्यात निभावलं म्हणायचं. झालं ना हो तुझं? चल नाही घेतोन, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही बात. सह्याद्रीचा तुझा यो मावळा माझ्या हिमालयाला हरवणार होता. काय झालं त्याच? बोल की. अरे काय दात खिळी बसली का तुझी? खरंच हिम्मत असेल तर उतरून धाव वज्र केसरीच्या मैदानात. 10 दिवसाचं चांदणं दावलं तर नाव नाही सांगणार हा विश्वनाथ डोई पुढे. ही काय लढणार चिलट आपल्या बरोबर. चल जल्दीत. देसी घी के लड्डू है, खाकर जल्दी ठीक हो जा. बर राणा, तू काय मनावर घेऊ नकोस. बर लवकर बरं व्हायचं बर काय. येतो मी. राणा, मी वासाने सांभाळतो, तू तुझी काळजी घे. येतो मी. अहो, अहो हे काय? तुम्ही काहीच नाही खाल्लंय. अहो काय झालं? भाल्यानं वस्ताद येऊन गेला. काय म्हणाले? काय नाही, काय झालं? माझ्यामुळे तालमीची मान खाली होणार आता. वज्र केसरीचं मैदान मारणार म्हणून वस्ताद किती खुश होत. पण आता ते. अहो जाऊ द्या, आता त्या गोष्टींचा विचार नका करू तुम्ही. अहो असं म्हणून कसं चालेल? आयुष्यात फक्त 2 गोष्टी मला येत होत्या. एक कुस्ती आणि दुसरं शेती. तर या दोन्ही बी गोष्टी केल्या लांब माझ्यापासून. मी हारलो, संपलो आणि माझ्यामुळे वस्ताद बी हारलं. तालीम बी संपली आता. अहो असं काही नाहीये. अहो असंच आहे. तुम्ही मला किती बी समजवा, पण जे खरं आहे ते खरं आहे.
तो दलचित आणि वस्तात डोई फोडे बी येऊन गेले. मला न वस्तासनी नाही नाही ते बोलून गेलं. माझ्यामुळे वस्तांचा अपमान झाला. हे समजा कोणामुळे? माझ्यामुळेच ना. बिनकामाचं झालोय मी आता. माझा काय बी उपयोग नाही आता आयुष्यात. अहो तुम्ही कधी उठलात? थोडा वेळ झाला. अहो, मग मला नाही का उठवायचं? मी काल शेतात काम करून दमला असलं म्हणून नाही उठवलं. असं काही नाही, उठवायचं ना. काय झालं? काही नाही, थोडं अंग अवघडलंय. तुम्हाला शेतात काम करायची सवय नाही ना व, आणि ते तुम्ही केलं सा. परत डॉक्टरांकडे बी जावं लागलं. खाली झोपलो होतो तर तिकडनं वर बी आणावं लागलं. अहो खाली तुम्हाला झोप येत नव्हती म्हणून आपण वर आलो ना. पण झोप मोड झालीच की. माझ्यामुळे उगाच समजांना ताप व्हायला लागलाय बघा. अहो असं खरंच काही नाही. तुम्हाला असं वाटत असलं ना तरी नाही, तेव्हा असा अजिबात विचार करू नका. किती बी म्हणा, पण मनात विचार आल्याशिवाय राहत नाही बघा. कुठं ऍक्सिडेंट झाला कुणाच ठाऊक. ते माझ्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा वरडा बी पडला. अहो आता कालच्या आणि मागच्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जा. मी तुमच्यासाठी काहीतरी छान खायला बनवते. आता सांगा काय बनवू? अहो सांगा ना काय बनवू? बनवा तुमच्या मनानं. बरं ठीक आहे, मी बनवते काहीतरी छान. तुम्हाला आंघोळीला जायचं असेल तेव्हा मला हाक मारा, मी आले. गोदाक्का जी आम्ही निघतो. जी. ठीक आहे, यांचं तेवढं बघून टाका. हा? या साहेब, फोन राहिला तुमचा. आबा सॉरी, मला जरा उशीरच झाला आज. अगं असू दे, काल दिसभर शेतात राबलीस, अंग मोडून आलं असेल. अजून जरा येळ झोपली असतीस तर चाललं असतं की. नाही नाही, आता झाली माझी झोप. मामा इथं होतं, वर कधी गेला? काल रात्री यांना इथे झोपच येत नव्हती. नाही पण इथं राहिला असता म्हणजे 4 लोकांच्या नजरेसमोर राहिला असता. परत चाला बिलायला गेला तर व्हायची पंचायत. नाही, उलट आजूबाजूची सगळी लोक कामात आहेत हे बघून यांना जरा जास्तच वाईट वाटलं असतं. म्हणून मग मी पण हो म्हणाले वर जायला. हा ते बी खरंय म्हणा. काय कायम कामात असणाऱ्या माणसाला असं बसून राहिलं म्हणजे लय वाईट वाटतं. आणि समोर दिसणारी माणसं कामात असली म्हणजे अजूनच वाईट वाटते. पण आता मूड कसा आहे त्याचा? ठीक आहे तथा, पण चेहऱ्यावरची उदासी काही जातच नाही. काहीतरी मनात कुढत बसतं. उत्साहच नाहीये काही. त्याच्या उदाशीवर एक उपाय आहे. खाणं. जरा चांगलं चुंगलं त्याच्या आवडीचं काहीतरी बनवा. म्हणजे बघा कसा रंगात येतोय गडी. अहो आता मी यांना विचारलं काय बनवू तर म्हणाले काही बनव. होय,
पण आपण स्वतःहून काहीतरी त्याला खायला बनवलं तर रानाला बरं वाटेल बघा. मग बनवा काहीतरी मस्तपैकी. पर हा, त्याच्या समोर कुस्ती आणि शेताचा इशे अजिबात काढायचा नाही. चालते, आजपासून रानाला जे जे आवडेल तेच बनवू आपण. पुरणपोळी पासूनच सुरुवात करूया. हो चालेल, मी पटकन आवरून येते. चालते, तू या आवरून, तोवर मी तयारीला लागते. आले. या. आव ताईसा बुटा की. ओ ताईसा बुटा की. चंदे, काय आहे? त्या घंटीची किटकिट बंद झाली, आता तुझी किटकिट चालू झाली बाय. अव ताईसाब तिकडे बघा, पुरणपोळ्या बनवायला ती. आणि तुम्ही इथं झोपा कसल्या काढतायसा? कसल्या पुरणपोळ्या? अव रानादाचा मूड चांगला बनावा आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून त्या पुरणपोळ्याचा बेत सुरू केलाय. काय डॉक्टरांच्या भारी भारी गोळ्यानं ह्यो बरा भिन झालाय. पुरणपोळीनं काय ढेकळं बरं होणार आहे बाय? मग काय बी झोपू दे बरं. ते काय बी माहित नाही. पर तिकडे बघा ताईसाब, पुरणपोळ्याची तयारी जोरात सुरू केली आहे बघा. हे मात्र खरंय. अगं चंदे, त्या ठोकळ्याचा पाय मोडलाय नव. हा, मग हे काय असं पुरणपोळी खाऊन वगैरे बरा होणार आहे बाय? उग काय बी बोलायलीस बघ. आता ते काय मला माहित नाही बघा ताईसाब, ते समजा मास्तरनीला आणि गोदाकालाच माहिती. चंदे, आम्ही काय म्हणतो, आपण बी एक असं पुरणपोळीचा दवाखाना उघडायचा काय? म्हणजे नाही म्हणजे एखाद्याचं पोट दुखत असेल तर त्याला सांगायचं जेवणाच्या आधी अर्धी पुरणपोळी घ्या. एखाद्याचं डोसकं दुखत असेल तर त्याला सांगायचं जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर एक पुरणपोळी घ्या. अव काय ताईसाब सकाळ सकाळ जोक करायला सा? आम्ही नाही, तुझी ती मास्तरडी जोक करायला. असं पुरणपोळी खाऊन कुणी बरं होत असतं भाई चंदे? एवढी शिकलेली आहे ती मास्तरडी, पण आडानी ते आडानीच आहे बघ. अव ताईसाब ते एक अडाणी आहे, पण तुम्ही जरा तर शाण्यासारखं वागा की. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? आवो म्हणजे ती मास्तरीन बघा रानाताला गोड गोड पुरणपोळी खाऊ घालायला. त्याचा जरा तर काहीतरी विचार करा. करू दे का? जेवढ्या पाहिजे तेवढ्या पुरणपोळ्या करू दे बघ त्या मास्तरडीला. आता आमाच नाही का नाही, आज पुरणपोळी खायचा लई मूड व्हायलाय बघ. मस्त दणकावून पुरणपोळी खाऊ. हा चालतंय. तसं बी गोदाकाच्या हातच्या पुरणपोळ्या मला लई आवडतात. गिळायचं म्हणलं का नाही की लई चांगला मूड होतोय बघ तुझा चंदे. आव नाही, तसं काय बी नाही ताईसाब, नाही. मग कसं आहे? मग कसं का चंदे? काय हरकत नाही, काय बी हरकत नाही. तुझा मूड झालाय ना व पुरणपोळी खायचा. हा, मग आपण दोघी बी पुरणपोळी खाऊ काय? पण त्या नवरा बायकोला काय गोड लागू देणार नाही पुरणपोळी. गोदक्का, वहिनी, गोदक्का, भाऊजी, वहिनी, ते साहेबरावला न्यायला आलोय बघा. बरोबर, चला आतमध्ये फराळ करून घ्या. अहो नको लय फराळ झालाय बघा. राणा उठलाय? हो. आता कसा आहे त्याचा मूड? दिवाळीत चांगला खुल्ला होता आणि आता अचानक काय झालं? तुम्ही एक काम करता का? वर जाऊन जरा त्यांच्याशी बोला ना, तेवढंच त्यांना बरं वाटेल. होय चालते, मी जरा बोलतो त्याच्यासोबत. हो, पण कुस्ती आणि शेतीचा विषय नका काढू त्यांच्यासमोर. नाही, अजिबात ते काय काढत नाही बघा. मी बघतो जरा काय झाले त्याला. हा, आलोच. राणा, काय साहेब, कशी तब्येत आता? राणा, चला आपण खाली जाऊया. जायचं ना खाली?
आज मी समधी काम आठवून आले बघ तुझ्या संग गप्पा मारायला. चल. मला नाही जायचं कुठं. का? अरे नाही जायचंय. चल की मर्दा, आपण खाली साहेबरावकडे जाऊया आणि गप्पा हाणूया. मला तुला एक मजा बी सांगायची. चल खाली. नाही जायचं म्हणलं ना बा. ठेव ठेव ते. अरे बर खाली जाऊन फटाकडे तर वाजवा. चल. जातो का इथं? अरे राणा काय झाले ते तरी सांग. हे बघ उगा डोसका फिरवू नकस. तू जायत ना. बर बाबा राहू दे, खाली जायचं. आपण इथेच बसून गप्पा हाणूया. तुला एकदा सांगितलं ना जा म्हणून. अरे पण जातो का आता? भाऊजी वहिनी काय झाले राणाला? मलाच ओरडायला लागलाय. यांचं काय बिनसलंय मलाच समजत नाहीये. पायाचं दुखणं म्हणावं तर दिवाळी किती चांगला होता, खुश बी होता, आणि असं अचानक काय कटलाय मला काहीच नाही कळते. वहिनी हो राणाला असं वागून चालणार नाही. अशानं बरा कसा होणार बरं? भाऊजी मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते, पण यांचा मूड कसा ठीक करायचा मला काही कळतच नाहीये. भाऊजी तुम्ही एक काम करता का? सांगा की. वाटेत जर का तुम्हाला मुलं भेटली ना तर त्यांना जरा पाठवून द्या. कदाचित त्यांना भेटून यांचा मूड चांगला होईल. हा चालते. मी आत्ताच्या आता जातो आणि पोरासनी इकडे पाठवूनच देतो बघा. हा वहिनी तुम्ही राणाकडे नीट ध्यान द्या बरं का. तो काय परत येड्यासारखं करायला लागला तर मेरे को लगेच फोन करा, मग बघू आपण. चालेल, पण मुलांना तेवढं पाठवून द्या. जाऊ. हो. काय होतं काय होऊन बसलो हो राणा भाऊजी. आमच्या जर हातात असतं का नाही तर आम्ही तुमच्या पायासाठी काय पाहिजे ते केलं असतं. काय पाहिजे ते केलं असतं बघा खरंच. पण काय करायचं ते काय सुचना झालंय बघा. नाही म्हणजे आपण काहीतरी करायचं येडं वाकडं आणि दुसरंच काहीतरी व्हायचं. मग त्यापेक्षा न करणं चांगलं. हेच नशिबात आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं बघा. उगं नाही ते करत बसलं की आपल्याच माणसाच्या डोसक्याला ताप. पण हे आता जाऊबाईसनी कोण समजून सांगणार बरं. आता आजच घ्या की राणा भाऊजी. आता काय झालंय माहितीये काय, म्हणजे तुम्ही आजारी आहे का नाही म्हणून जाऊबाई म्हणत तुमच्यासाठी पुरणपोळ्या बनवायला तो. राणा भाऊजी आता आम्हासने सांगा, पुरणपोळी खाऊन असं कुणी बरं होत असतंय काय? अहो इथं डॉक्टराच्या गोळ्या औषधानं इंजेक्शनानं काही व्हीन झालंय. पुरणपोळी खाऊन तुमचा पाय बरा होणार आहे का? सांगा बरं. तुम्हासनी काही पाहिजे काय? नाही 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 आणि काही पाहिजे असेल तरी बी तुम्ही कुणाला काही सांगणार नाही. उगा आपल्यामुळं दुसऱ्याला टाप न ग असा स्वभावाच आहे हो तुम्ही. तरी बी काही वाटलं का नाही तर आम्हाला सांगा. हा